नमः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय नमो नमः। स्वामी विवेकानंद की जय। भारत माता की जय। परम पूज्य सुखदास महाराज की जय। जवळून पहा तेव्हाच जळून पहा आपला इथू का पहा बरं. हॅलो 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 हॅलो. नाही नाही येतो ना. इकडे जातो मग तो. 270 झाला ना काल. 271 स्वामी विवेकानंद की जय. भारत माता की जय. पूजनीय शुकदास महाराज की जय. जवळून पहा तेव्हाच कळेल खरे समजेल काय आहे. कोणाचे ऐकून मत बनविले आणि दूर जाणे बरे नाही. शोधल्याशिवाय सापडेल कसे समज होतसे ब्रह्मामुळे. शुकदास म्हणे दुरून डोळ्यांना येईना कल्पना भाव्यतेची. तुम्ही जे म्हणता असे काही नाही. अनिस्तीचा दुई माजविता जातीयवादाची विष फैलावून घेता जनतेला. समाज जीवन होते भयावह वाढतो कलह सदोदित. शुकदास म्हणे दयाची भूमिका एकमेका उपयोगी. माझल्यासारखा काहून करतो गरिबांना देतो तकलीफ. निष्ठुर होऊन हाल चालविले धुळीत मिळविले अनेकांना. काळ बदलतो लक्षात असू दे पडतील धंदे बंद सारे. शुकदास म्हणे चलती सदा दुसऱ्या करिता काय केले. जाणीवपूर्वक करायला हवे अलर्ट व्हावे सर्व काळ. कुवतीनुसार भार चाल दुसऱ्याचा हेवा करू नये. जेवढे होईल तेवढे करा कशाला पसारा वाढविता. शुकदास म्हणे अंगापेक्षा भिंगा करून या सोंगा फसू नको. सर्व संघटना तारक मारक देशाला घातक आज तरी. एकत्रित येणे आवडतो मला तणाव मनाला खटकतो. सर्व संघ दिसे एकमेकांसंग असा द्यावा योग इच्छा माझी. शुकदास म्हणे भीतीपोटी फक्त मिळाली धुळीत मानवता. तुमची तुम्हाला शरम वाटेना असा जोडपणा काय कामी. लोकांच्या लक्षात जरी आले नाही मनमत राही साक्षीदार. देव तर आहे सर्वच ठिकाणी तुमची करणी लपेल का. शुकदास म्हणे अपराधी मन शांती गमावून टाकी तसे. रोज नव्या संत उदिष्ट सतीस. ते लगेच पुढे येतो. हा त्यांचं म्हटलं येतो. दाखव माझ्या. रोज नव्या संस्था उदयास येती. उत्तिष्ठ असती सेवा भावी वाढती मोडती संस्था या पुष्कळ पडता. रोज नव्या संस्था उदयास येती उच्चिष्टे असती सेवा भावी वाढती मोडती संस्था या पुष्कळ पडला पुष्कळ माणसांचा. घटनेप्रमाणे घटना घडेना किती योजना फार मोठ्या. शुकदास म्हणे संस्थेचे संस्थान झाले लोकाविन संस्थानिक. जिथे कुठे नाही काम करताना प्रामाणिकपणा आवश्यक. कामाचे महत्व लक्षात घेऊन जबाबदारीनं पार पाडा. सफल होण्यास जेवढे पुष्कळ मार्ग हा सरळ सर्वांसाठी. शुकदास म्हणे कर्तव्य दक्षता आणि तत्परता अंगे हवी. मुठभर तुम्ही करा करणे पाहिजे आधार पाठी मागे. अगदी उत्तम आहे उपक्रम वाढवा भक्कम कार्यभार. मदत कराया मागणे मदत पडते आदत दिनवाणी. शुकदास म्हणे परिश्रमाने करावे निर्माण लोकांसाठी.
लाचार होऊन हात पुढे करा, पुढील देणारा भाव खातो. सदा सर्व काळ सेवेत राहणे, सर्व जग द्यावे मदतीशी. आळशी माणूस भुकेला मुकतो, उपाशी मरतो अन्नाविन. शुकदास म्हणे काही न करता लोकांनाच देता दोष तुम्ही. लोक कानावर पडून पडून परिणाम होणं बंद झाला. पूर्वीची तीव्रता कमी होत गेली, झाल्यास चाली यंत्रवत. करून दिसतो जसा आहे तसा, अंतरंगी कसा कोण जाणे. शुकदास म्हणे अधिकारहीन राहीना टिकून ध्येय मार्गी. देवदेवतांनी मंदिरे बांधून हंगामी पूजन चालू आहे. मधून घेताना दर्शन दिसताशी. देवतांना आता अवधी भवती येणारे करती घाण सर्व. शुकदास म्हणे बाहेर भिकारी, आत पुजारी त्रास देती. थोडी मंद बुद्धी आणि वेडसर, जासी व्यवहार समजेना. आळशी गबाळ स्वभावलारी, हातवारे करी मन माने. बुवा बुवाकडे भास भावनेने लोकांचे पाहणे सुरू आहे. शुकदास म्हणे बुवाजी नसेच, भक्तही तसेच पाठी मागे. उगीच लंचाड लावून घेतले मिळेना, त्यामुळे वेळ आता. सुखाच्या आशेने करत बसलो, पुरा अडकलो बंधनात. आधी काही असे वाटले नव्हते, झाले ते भलते विचित्रवादी. शुकदास म्हणे अवघड किती धडपड करावी ती. या सर्व संतांनी सांगून पाहिले, कोणीच ऐकले नाही कधी. कंटाळून त्यांनी शेवटी मनाला उपदेश केला वारंवार. गुरु शिष्य झाला विचारी, प्रश्नाला देतो उत्तर आला त्यांच्या तोच. शुकदास म्हणे माझं मी बोलतो, मीच ते ऐकतो पुन्हा पुन्हा. अकराळ विक्राळ राक्षसी असती, फार त्रास देती सज्जनांना. म्हणून देवांची कल्पना करून देवत्व निर्माण केले जैसे. रावण वृत्ती देवाची प्रचिती येतेच मिळती पहावया. शुकदास म्हणे मानव दानव तोची झाला देव निर्विकसे. सर्व असेल चांगले दिसेल कसे तहा. जे असे आहे असे म्हणण्याची हिंमत तुमची होत नाही. फार मोठे मन करावे लागते, तेव्हाच कळते मोठेपण. शुकदास म्हणे वाईट चांगले म्हणून मोकळे होऊ नका. वर उचलून ठेविले करून त्यांनी खाली येणं स्वाभाविक. मध्ये लोटत ज्याला पुढे नेले, त्याचे गौरविले नाही कोणी. नरसिंह येथे अवतार घेतो, समर्थन घेतो नृपराज. शुकदास म्हणे लायक नसता हाती येता सत्तावरी. तसेच पाठांतर आहे भरपूर, मांडतो विचार व्यवस्थित. सारे समजावून आणि उमजून, स्वार्थाचे प्रमाण कमी नाही. मनाने फारच आहे हलकट, चिंतितो वाईट इतरांचे. शुकदास म्हणे मतलब वास्तव करे देव देव वर पांगी. संप्रदाय नसे हा उपक्रम. गुरुची अजूनपर्यंत झाल्याचे स्मरण नाही मला. सर्व धर्म प्रति आदर भावना प्रेम निंदकांना देत आलो. शुकदास म्हणे येण्यासाठी फुले करून ठेवले सकाळी का. महापुरुषांची प्रसादिक वाणी पडताना कानी शांती मिळे. आत हृदयाला स्पर्श करतील असे हे अमूल शब्द. विशेष विद्युता जाणवत नाही, तुम्ही बोला काही सांगतील. शुकदास म्हणे दृष्टी फिरवून टाकती जीवन बदलून. गोर गरिबांना कोणी विचारे ना, मजा मारताना दिसताती. समजून उमजून कोकिसी इकडे उपाशी असंख्यात. थोडेफार काही यांच्यासाठी कर म्हणतील चोर लोक उद्या. शुकदास म्हणे दिल्याने वाढते, पदरी पडते पुण्य सुद्धा. सुपर विज्ञान म्हणजे वेदांत विज्ञान युगात वाचतील. मानव जातीला उद्ध्वस्त करील अशी अति वेळ आज तरी. ग्रहाताऱ्यावर लोक हे निघाले, बाकीचे चालले मातीमध्ये. शुकदास म्हणे उद्या पृथ्वीवर कोण राहणार सांगा तुम्ही. निस्वार्थ बुद्धीने काही करण्याची तयारी कुणाची होत नाही. पैशाने विकत घेण्याची प्रवृत्ती लोकांना वाटती दानशूर. फायद्याचे जर होणार असेल मग करतील पुढे पुढे. शुकदास म्हणे भुकेले नावासाठी झाले धडपड. अत्यंत विकट आहे परिस्थिती, चालून आपत्ती रोज नव्या. कोठवर धीर धरतील लोक, एक ना अनेक भानगडी. लोकी दयनीय अवस्था सर्वांची, चिंता भविष्याची पडेलसे. शुकदास म्हणे मला कळवेना भाल बघवेना समाजाचे. श्रवण वाचन करण्याची संधी आजवरी कधी आली नाही. शिक्षकही कमी गुरु मानवे, त्या मानवी तुम्हाला देतो खरी. पुष्कळ ऐकून अभ्यास करून झालेल्या विद्यान असंख्यात. शुकदास म्हणे अडाणी राहिलो म्हणून पडलो सेवेमध्ये. अल्पकाळ आहे सर्वांचा मुक्काम, एकमेकां प्रेम देत राहू. भेदभाव सारे विसरून जाऊ, हरिनाम गाऊ आनंदाने. दखू नको रे सर्वांना होत यातना मौन पाळा. शुकदास
शुकदास म्हणे सर्व धर्मशाळा बोला कशाला थोड्यासाठी तुमचे अस्तित्व कायम ठेवून सोबत राहून पुढे जाऊ मला एक नाही असे आवडत सर्वत्र एकत्रित चालवित विविध फुलांचा विविध रंगांचे एक गुच्छ कसा छान दिसे शुकदास म्हणे ही कल्पना प्रथम सर्वांना खट केलं तुम्ही जे कराल तोही योग्य आहे तेवढे चालू आहे कुवतीप्रमाणे जेवढे पहिलेलं तेवढे चालेल केले अगदी त्याचे ते ऐकत बसून जाणे विसरून महत्वाचे शुकदास म्हणे आधी चालू लागा दाखवेल मार्गा येळेवर झाडाखाली झाड वाढत असते लादल्याने येते तीच स्थिती राहू नये प्रगती करणं सोयीस्कर विचार सर्वांचे वेगळे आहेत एकाच गुसित जाऊ नका शुकदास म्हणे स्वाभाविकपणे पुढे जाऊ देणे क्रम प्राप्त जुने आणि नव्या सिद्धांप्रमाणे सर्वांचे लावणे सारखेच एका जाणवेनं काहीच शोधणे अनुमान्य केले प्रत्येकाने नामरूप विषय म्हणजे मॅटर आतील पावर चैतन्य ते शुकदास म्हणे शब्दांचा फरक तत्व मात्र एक सिद्ध झाले हजारो हातांची शक्ती मान तेथे सर्वजण घटित पण काही हात लाचारी म्हणून धावती चरण पकडाया पुढे जाणाऱ्यांचे पाय ओढण्यास काहीच्या हाताने हेची काम शुकदास म्हणे माझे दोन्ही हात ठेविले सेवेत कायमचे सपुष्टात आले नवकवी झाले हतबल मुक्त छंदातील काव्य जन्म आले कुणी लागले वन ऐकून वाचून सुकवेना मन असे प्रसवून काय लाभ शुकदास म्हणे चोरीने प्रमाण येतसे दिसून काव्यामध्ये जीवन चालले त्याचे समजेना खूप काही केले समजून खोटी कळले शेवटी प्रत्येकाला नको रे करून वेळ घालविला समय उरला फार थोडा शुकदास म्हणे मुकले स्वयता पश्चाताप आता होतो म्हणे देव सर्वाभूती मनाची धारणा ही वैर भावना कोणासाठी कसा मी फसवू लुबाड इतरा होईल सविचा फसविने जर निंदा केली वाईट चिंतिले होतसे त्यामुळे दुःख देवा शुकदास म्हणे कळले म्हणून वागतो प्रेमाने दुसऱ्यांशी कर्तव्य म्हणून कर्म हे करीतो सन्मान नको तो आम्हालागी आमच्या करिता आमच्या सेवेत राहू आनंदात सर्व काळ अपेक्षा ठेवून नसे कार्यक्रम याची आम्हा काम जन्मभर शुकदास म्हणे गौरव होईल बक्षीस मिळेल इच्छा नाही अधिकाराविना अधिकारी होती बेकारी वाढीती या समाजात हृदय दिल्याने संविधान नसते कर्तव्याने प्राप्ती प्रसवा उच्च स्थानावर इच्छावृत्तीची संख्या मंडळींची भरलीसे शुकदास म्हणे पदाचा गौरव येतो मूर्खा भाव पदामुळे जन्म येणे आणि मरण पावणे सराव झाल्याने भीती नाही आई बदलते बाप बदलतो जन्मोजन्मी होतो फेर पार कोणासाठी कोठे बसावे रडत व्यर्थ बंधनात पडणे हे शुकदास म्हणे प्रवास संपला येते माझे मला हसू आता अशाने जातीला आडवळाने येते मार्गाने जाणे बरे इकडे तिकडे मुकाट फिरशी निर्धार मनाशी करी आता बेगडी दुनिया मोहक असते म्हणून पसते सर्व शुकदास म्हणे आपला आपण निर्णय घेऊन पुढे जावे नियंत्रक अशी सुप्रियम वावर आहे मुलाधार विश्वामध्ये तुम्ही आम्ही जरी मान्य नाही केलं त्याने बिघडेल काय त्याचे विचारी मनाला विचारत पाडी अशी गुड कोडी किती तरी शुकदास म्हणे मस्तक झुकते बाण हरपते जाणल्याने सारे पेटून उठले संपूर्ण आपोआप वादळात उभे ठेविले देवाने आज इथे शितोड सापाचा वाद सुरू झाला शेवटी मिटला उन्हाळ्यात शुकदास म्हणे लंब्या प्रवासाला लोक सोबतीला फार कमी आतुनात कष्ट होत असताना मनी जाणवे ना त्रासिकता सहनशीलता अंगी असल्यामुळे कोणाचे ना चाले काही आता विचतील मन होत नाही सदोतीत राही समाधान शुकदास म्हणे भक्तीच्या धुंदीत नाही आठवत थोडे सुद्धा माणसाला आज माणूस म्हणून जगणे कठीण झाले आहे मनुष्य प्राण्यांच्या रांगेत बसला फार विसरला स्वधर्मासी माणसे विरळ होत चालतील पशूंच्या संख्येत वाढ झाली शुकदास म्हणे भक्ष्यहस्तानी रोजच माणूस सहज पडत असे जो करतो त्याला लोक त्रास देती कामात अडती अडथळा पाहत नाही तकलीफ होते म्हणून चिडले मन त्यांचे सतत विरोध शुकदास म्हणे एक एक क्षण मनाचा समज कालचा तो आज उद्या नाही नव्या साऱ्या घटनामधून चालले जीवन आजवरी कवडी मोलाचे जगणे जगून व्यर्थ उधळण केली असे शुकदास म्हणे जेवढे उरले करणे लागले पाहिजेत नाही दुखापत किंवा नासधूस जसं आहे तसं ठेवी फुला
हळूवारपणे त्यातील घेऊन फुलं झाडा त्या संतांचे जीवन जगात राहून त्रास नाही. शुकदास म्हणे तिचं बरं पोट किती खटपट करा लावी वाचने जमिना मरमर सुरू म्हणे काय करू वेळ नाही. श्रवण वाचन मनन करून जीवन विज्ञानी कळो येते अज्ञानामुळेच सर्व बिघडले चक्रावून गेले डोळे तुझे. असं म्हणे दृष्टी गेल्यावर काही सुचणार नाही त्याला मी केले सर्व हे चालले सर्वांसाठी सेवेसाठी तर समर्पित झालो केव्हाच संचलो सिद्धिगड करून थकून या जातो जिकडे रात्रभर. शुकदास म्हणे अंग कपड्यात भाकर पोटात असो नसो जगाचे अपाट आहे क्रीडांगण इथे सर्व जन खेळ अंगडी पूर्वीपासून तोची कायमचा खेळ हा खो खोचा सुरू आहे. एक दुसऱ्याचा खो देत असतो देणारा देतो खो दुसरा. शुकदास म्हणे संपले खेळणे बाकी देणे घेणे काही नाही तुझे तुलाच करावे लागेल सहाय्य होईल कोण आता. चालत्या गाडीत बसणारे लोक जाती एक एक उतरुनी पैशाने मोजती जातीने पाहती मग उतरती मोठेपण. शुकदास सरळ सरळ गर्दीत करतात लोक पुन्हा अधिकारावर लोळलेल्या व्यक्ती खुलवून दिसती समाजात. तो असो कसाही समाजाला चाले वंदिती पाऊले लोक त्यांचे चंदनासारखा झिजत राहिला सर्वांच्या पडला उपयोगी. शुकदास म्हणे त्यांच्या बद्दल समाज पाहिलं संशयाने आता कुठे कळायला लागले वय माझे झाले 43 याआधी मी माझ्या विचारासोबत हे जाणून घेत आलो आहे. तसेच पाहण्याची दृष्टी शेवटी लाभचे. शुकदास म्हणे निसते नितळ मनातला मळ गेल्यामुळे कल्पनेच्या नुसत्या भराऱ्या मारून खोटे समाधान मिळविले. स्वप्ने रंगविली स्वप्नात रमलो जागृती झालो उदासीन असेल घडले खात्री माझी. शुकदास म्हणे चाले धडपड मग उघड पुढे जाणे खारट तुरट बोलवलं तुम्हाला माफ करा मला एक वेळा नंतर तुम्हाला सर्व समजेल भावार्थ सरळ बोलण्याचा. सर्वांच्या हिताचा केला मी उच्चार पुढचा विचार करून या. शुकदास म्हणे शेवटी कळेल लक्षात येईल सर्व काही सुरले तसेच लिहून काढले चरणी अर्पिले ईश्वराच्या करता तोची आहे पुढे केले मला घेऊन मी कशाला मोठेपण. शुकदास म्हणे मी तर अलिप्त परंतु निमित्त केले माझे औषधी शास्त्रांचे कसे झाले ज्ञान सांगले कठीण आज तरी करत गेल्याने आहे अवगत कधीच थांबत गेलो नाही. इंग्लिश भाषा ही मार्फतची झाली 30 वर्षे गेली लिहिण्यात. शुकदास म्हणे पुसून टाकले लिहिणे वेगळे सुरू झाले अनिवासियांचा पाहुणे फरक वाचून वर यावे तिथे आहे माझा देह ठेवलेला त्यात मुक्कामाला असाया तरी एका जागेवर बसून असतो अभंगली तो कधी कधी. शुकदास म्हणे मधून भेटती येऊन लोक मला पाठीशी तुमचा आहे आशीर्वाद वाढती उमेद म्हणून या. कृपा प्रसादाने अंगी आले बळ चालत हा वेळ सत्कर्मी सर्वांची नजर आहे माझ्याकडे त्यामुळे वाकडे कोणा करी. शुकदास म्हणे मिळवली पृष्टी कशाला मी कष्टी हो आता दुखवणे नाही दुखवणे यात फरक लक्षात यावा आधी. जिथे हा मुकाम तोची निजदाम चालण्याचे काम नाही आता जाणे पण कोठे जाण्यासाठी नाही परंतु राही त्याच स्थळी. शुकदास म्हणे प्रवासी सामला माझ्या आत मला भेटतो मी दुसऱ्याचे सुख आहे जे पीडा चालते तडफडा लोभामुळे पुढे कामाचा वाटतो आणि फसवितो कोणालाही मनाने कुंजूस वृत्तीने काटक वेळ येता धाक दाखवितो. शुकदास म्हणे कार्यकर्ता होतो त्यातून साधवतो मतलब वसंत आल्याची चाऊल लागला पानझड आता सुरू झाली कुठेल झाडांना नवीन पालवी चैतन्य दाखवी चमत्कार हा फळा फुलांचा बहर पाहुणे हे परिवर्तन कोण करी. शुकदास म्हणे मधुसमाने प्रेमाने फुलले अंतरंग केला भ्रष्टाचार आणि अविचार त्याचा वापर केला जातो. चरित्र हे न करवयासाठी उपाय शेवटी हा चौरे घाणेरडे लोक चिखल फेकती खराबा करीती कपड्यांचा. शुकदास म्हणे जिंदगी लहान तुम्ही हा काहून देता एकटा होतो केला जोडीदार वाढला विस्तार प्रपंचाच्या केले नाही काही करावे वाटले भलतेच झाले ध्यानी आले हळूहळू कसे आपण गुंतलो अखेरे बसलो बोंबलत. शुकदास म्हणे धावसील किती चालती भजिती सुकर कोठे करता भोगता होणे बंधनकारक मुक्त ठेवी एक साक्षी भाव वाढत गेल्याने देहाची आसक्ती भगवती समजावी माझा मी संपलो आहे तुझी एक होईल पूरक भक्तासाठी. शुकदास म्हणे मीच गेल्यावर नाही उरणार देव भक्त करता करविता तुझी भगवंता मी तर नेनता भक्त तुझा
नाही उपवास केला पूजा पाठ आहे आडमुठ दिसायाला श्रद्धा ठेवून या लागलो भक्तीला ध्यासाचा गेला व्यास साऱ्या शुकदास म्हणे आतील थै मन आहे संक्रमण विचारांचे शिक्षिका असून गटारात लोळे गंजी पत्ता खेळेल दिन रात अभक्ष्य भक्ष्य न चाले अभिचार रोज करणार मारामारी कोणाला काहीच समजत नाही त्याचा ताप होई समाजाला शुकदास म्हणे संगत खराब टाकीतसे रॉब कोणी असो मागचा पुढचा विचार करून जातसे तरुणी तारुण्यात मातानात बुडती कळी मरणांच्या बालकांच्या तसा नसे भूतकाळ खेळ सुरू आहे शुकदास मुक्तता होऊन ध्यास सोडून जाता यावे हसत मुखाने जीवन जगावे प्रसन्न राहावे सदोदित हलका फुलका सात्विकार ठेवितो तत्पर कामासाठी जत येईल श्रम केल्यामुळे वाटेल मोकळे सर्व काळ शुकदास म्हणे मडमार्गी गेला येथील वाटेला दुःख रोग कौतुक करावे गौरव करावा करावा दोष पाहावा कोणाचाही निंदा केल्यामुळे निंदक वाढती खराबा करीती आपलाच कोणी काही करो लक्ष ठेवू नका देसाला दणका नाही तर शुकदास म्हणे कळते सर्वांना उपदेश कोणा करू नका आजारी माणूस कणत असेल सस्तात लाभेल कशी मला धावणे जाण तुम्ही मदतीला दुःख मुक्त करा करावया नाही केली पूजा भजन कीर्तन घातले जीवन सेवेमध्ये शुकदास म्हणे त्यांच्यात इच्छेने शेवटी देवाने थांबविले गरजेपुरते ठेवून शिल्लक असून मालक मालविके पिकविले फार पण नाशिवंत ठेवता घरात तोटा होतो लोभाने शेवटी पैसे केले त्याचे एकाने कर्माचे काम केले शुकदास म्हणे वचनात केला दुसऱ्या देना भूक येते विषय विकार नाही तर विश्वव्यवस्थेत स्थान त्याचे ज्ञान इंद्रियांचा विकृती आल्याने योगी समजेना चूक होते नियमाने त्याने झालेले त्यावर साधना करून शके शुकदास म्हणे नामर्थ व्यक्तीला ब्रह्मचर्य त्याला म्हणावे का बरे झाले देवा तुझे मोकळे जीवन चालले आनंदात नाही दाखमनी धडपड गेले चिंतन चालते तुझे आता काय करू नये काय ते करावे सुचवित जावे वेळोवेळी शुकदास म्हणे आदेशाप्रमाणे जीवन जगणे सुरू आहे तुमच्यासाठी नाही आमचे गुलत आहोत मजेत आम्ही येते लोकमतामुळे त्यांना मोठेपण त्यांचे गुणगान कशासाठी सर्व देवाची असता नेनता हा नेता श्रेष्ठ असा शुकदास म्हणे शरण शरण भजन नारायण मनोभावे कोणी कोणासाठी मरत नसते मरावे लागते त्यांचे त्याला आटापिटा केला मिळविले धन शेवटी सोडून जावे लागे गिधाडे देखील अमर नाही काळाच्या ओघात सर्व जाती शुकदास म्हणे मजा मनाने सजा भोगणारे दोन्ही एक केल्याचे देवाने भजन पूजन शांत होई मन प्रत्येकाचे ध्याने होईन मन निर्विकार धर्माने आचार सुधारतो चिंतनाने चित्ता संपुष्टात येते चित्त हे रमते देवापायी शुकदास म्हणे साधना केल्याने जीवनाचे सोने होत असे बंडाने कुंड संस्कार रहित आहेत कितीतरी भाने रडे झाले राजकारण म्हणून सज्जन दूर गेले राजकारणांचे उद्योगीकरण झाल्याचे मरण गरिबांचे शुकदास म्हणे भ्रष्टाचारामुळे देशाचे दिवाळे निघणार ज्या ज्या विभागात जो समाज जास्त चाले हुकूमत त्याची तेथे दुर्बल घटक अल्पसंख्य लोक कायम सेवक पूर्वापार दबाव यंत्रांचा करुणी वापर करीती बेजार वेळोवेळी शुकदास म्हणे सहन करणे झिलकरी होणे सोपा मार्ग संधान केंद्र वासना कारण जाता दान मन स्थिर होता क्रिया मनावती पापण्यान होती खालीवर एक अवस्थेत राही दीर्घ काळ थांबे हाल चाल शरीराची शुकदास म्हणे नाही उतावीळ थांबला हा काळ वाटे चित्ते सप्त प्रवृत्तीने वाकविले मन अहंकार गेला मुळातून त्यांचा परिणाम बोलावे वाटे ना घेऊन येताना आदर वाटतो भेदभाव गेला पदोपदी मला सुख वाटे शुकदास म्हणे गेली माझी जाक दिसतो जवळचा दुर्बलांना ते संपविले जावे जागण्याची असते इच्छा त्यांची उपद्रव नसे असे हिंसाचार त्यांच्यावर सहार चालू आहे कळप करून राहते बिचारे झडप घेणारे तयारच शुकदास म्हणे जगावे सहाय्य करून एकमेका कळो की न कळो वाचून काढले पुन्हा पुन्हा केले पारायण तरी अर्थबोध झाला नाही मला शेवटी ठेवला हात माती सुलभ सरळ वाचून करावे समाधान व्हावे कथांना शुकदास म्हणे माझी अवस्था इतरांची व्यथा सारखीच निवांत एकांती एकीके राहून अंतर्मुख होणं सोपं जातं एकाच ठिकाणी जीवन काढावे कधीच न व्हावे विचलित येताना जाताना कोण सोबतीला गर्दीने पाडला विसर हा
शुकदास म्हणे सराव केल्याने सोडून थांबणे शक्य होते. माझा अनुभव सांगतो तुम्हाला, पाडील मनाला विचारात. जागृती मधल्या स्वप्न मधला फरक माझला जाणवेना. झाले मी निसंग आतून अभंग केले अंतरंग फुले आता. शुकदास म्हणे होऊन राहिलो मीच केले असे पुन्हा म्हणे. आजचा दिवस आहे थोडं काम करूने मुक्काम जाऊ पुढे. मागची पुढची फिकीर असेना मार्गी चालताना चिंता नाही. आमचे म्हणून नसे इथे काही मुक्तपणा राही जीवनात. वय लागते माहीत दे होते पूर्वीचे. आठ बाजार झिरपेना रस कोरड कंठास पडलीसे. गोतड बनल्या साऱ्या संवेदना रस हा वाटेना कशातही. आध्यात्मिक बुक बागविण्यासाठी सांगितले श्रेष्ठी तोची करू. शुकदास म्हणे विषय संपले मन बुडविले अमृतात. कशाला वेळ आलेला व्याप घेतला हा ताप करून या. थोडा वेळ तो सांभाळता ना बोलण्यास. राग येतो फार चिडचिड करी किरकिर करी घरामध्ये. शुकदास म्हणे तणाव राहीत जीवन मजेत पाहू. आताची उकल होणार नसेल फुकट जाईल पारायण. श्रवण मनन करता करता वाढते क्षमता कळण्याची. सराव केल्याने जमिनी रूपन करे तो कीर्तन बहुश्रुत. शुकदास म्हणे घेतो समजून चिंतना करावया. घेऊ इकडे आणि तिकडेचे हा त्यात मनाचे घाली थोडे. जुळा जुळवा करून जमवी झुलवीत ठेवी श्रोते जन. नित्य पाठामुळे पाठांतर होते येते सांगताना. शुकदास म्हणे आज देणार उद्या सांगणार लोकांपुढे. सौंदर्याचे होता थोडी घसरण वाटे उदासीन प्रत्येकाला. जन्माचे जीवन झाली सुरुवात होतो मरणाचा शेवट हा. बदलत्या काळात बदल घडती क्षणाच्या येती आतल्याला. शुकदास म्हणे म्हातारपणात असक्ती वाढत जाते फार. जन्माच्या किंवा मरतानंतर तसेच होणार ध्यानात. जन्मजन्मी याची आले अनुभव आता तरी धावा करा त्यांचा. येऊन जाऊन कंटाळत आता व्हावी ती मुक्तता फेऱ्यातून. शुकदास म्हणे पडला विसर म्हणून या फेर पडलासे. आती आणि कट समीप असता त्याची व्यवस्था असीमची. दूर कोठे तरी आहे आकाशात किंवा मंदिरात बसलासे. एकाच विषय असावा म्हणून समाज पडणं सुरू आहे. शुकदास म्हणे घरातून चालला वेगानं घराकडे. ओळख पाळख नसताना काही शरीराने होई जवळीक. दोघांच्या प्रेमाने मने जुळतील कारण आतील आत्मा आहे. देवनाशिवंत घाणीचे माहेर तरी असे फार आकर्षण. शुकदास म्हणे शेवटी कळेल स्वप्नातील खेळ होता सारा. दुर्लक्ष करावे कशाला पाहता विचार करता तुम्ही त्याचा. जवळ राहून खात्री केली नाही उगीच ते काही बोलू नका. मानून घेत असे. शुकदास म्हणे टीका केल्यामुळे मन कळविले आपुलेची. संकट समयी मदतीचा हात द्यावया धावत पुढे यावे. दुसऱ्याचे दुःख आक्रोश पाहून घबराट होणं साहजिक. रडणे कन्यांचे ऐकून येता कानी वाढते भोजनी आपोआप. शुकदास म्हणे सर्व समाधानी वाजवून सुख नाही. म्हणा राम राम मिळवा राम करताना राम कृती चढे. आरामाचा पैसा ताप वाढवितो घामाचा ठेवितो समाधानी. हिंसकाहुनी घेण्याची प्रकृती गमावेल शांती कायमची. शुकदास म्हणे आसुरी आनंद रामनाम बंद पाडी तसे. मस्त आहो आम्ही आमच्या मस्तीत चालता धुंदीत वेळ सारा. काळजी संपली झालो मी मोकळा ताण तणावाला सारा नाही. स्वच्छंदेने सहज काढतो लिहून नाही घेणं देणं मनासी. शुकदास म्हणे प्रसन्न चित्ताने जीवन जगणे सुरू आहे. पुरोगामी उदच आरोप करते त्यांच्यावर. चिंता त्यांची निंदा होणे स्वाभाविक. मेल्याची नाक विटंबना. जीवन तुम्ही नका घालू वाद लोकमूर्तावाद म्हणतील. शुकदास म्हणे तुम्ही पिसाळले चावल सुटले अनेकांना. देवासी नैवेद्य अर्पण करून प्रसाद सेवन करा मग. ज्याचे आहे त्याला निरंतर जावे माझ्यासाठी. अन्नाचा प्रभाव पडे मनावर अंगात संचार चैतन्याचा. शुकदास म्हणे जीवन सत्वाची आतील तत्वाची जवळीका. अरूपाचे रूप राहिले नाही जसा पाण्यातून हिमालय. विषाचा आकार आणि आविष्कार निर्भर साकार झाले आहे. पाण्याचे वाफेत होता रूपांतर पुन्हा दिसणार नाही आहे. शुकदास म्हणे अमृताचा खेळ असे मृग जळ फसवितो. कमी होत जीवन संपत आले आहे. रात्रीचे झोपून सकाळी उठावे जेवण करावे 2 वेळा.
याशिवाय आणि काम केले नाही. आता आता घाई सुरू झाली. शुकदास म्हणे उरल्या वेळात हे माझ्या लक्षात कधी यावे. अनुद्यात आहेत विदेह नाहीत संदेही थोडे सुद्धा. निर्चार दशा चैतन्य जागृत असो मौन व्रत बोध होई. ज्याना सहवास करी निर्विचार तोची असे थोर संत श्रेष्ठ. शुकदास म्हणे शांतता लाभत होय सर्व प्राप्त संतापाई. जागेपणे कल्पनेचा भार स्वप्ना माझी. तेथे नाही स्वप्न नसे ती जागृती तेथे उपस्थिती त्याची असे. असणे नसणे जाणीवर शाश्वत मीच आहे. शुकदास म्हणे आता आतवेला स्वयं संपला आपोआप. जाणत्याकडून अर्थबोध होता धरा धरा पाय आधी त्याचे. वाचून काढले केले पारायण करी ते समजणं अवघड. बहुश्रुत होतं तेव्हा कळू लागे मग लोका सांगे निरूपण. शुकदास म्हणे केवळ अभ्यास येण्या कामास मुक्त होण्या. मग करतो भांडण उपद्रव बोलून लाता मारी. डोक्याने हलका आहे तमगुणी करते मन मानी आडमुठ. एकच नाही लबाड बोलतो धाक दाखवितो प्रत्येकाला. शुकदास म्हणे उपदेश माने ना आदेश कुणाचाही. जीवनाच्या अति आवश्यक मिळे मुबलक फुकाफुकी. मानवाने केले मूल्य दिले वाढवून भाव त्याचे. रोज जगण्याकरिता त्याची उपयोगिता काही नाही. म्हणे नाही हवा पाणी सर्व हे अजूनही लाभ. असे तुम्ही आहात इकडे स्वभावाने. उन्हाड खपती दांगड धिंगाणा शांत बसेना एका जागी. असे खोडकर वयाने वाढले सर्वांना सोडले भांडावून. मंदिरा प्राशन भक्ष्य भक्षण दारागिरी करण धंदा याचा. शुकदास म्हणे असून यात्रस करेना धाडस बोलण्याचे. ऊस काता काता मोबाईल असं करा. ऊस खाता खाता गोडी वाढू लागे संता संगे घडत असे. पुन्हा पुन्हा केले श्रवण चिंतन आवड निर्माण होत जाई. बसोड माकड एकेना जो धड मनातुनी. शुकदास म्हणे नावता चटक चुकविता एक दिवसही. काळाचे मीटर थांबणार नाही म्हणून या काही करात. शुकदास म्हणे आवरा सावर करून तयार व्हावे लागे. ओल्या जमिनीत बीज समावले जोमाने ते आले भूमीवर. पूर्ण वाढ होता दिसले कळात फळाला माहीत नाही मुळे. संपल्याशिवाय विस्तार होईना बीजे वाढेना असंख्यात. शुकदास म्हणे सुप्त अवस्थेत झाडाचे बीजात समावणे. माता सूर्य जाय आस्था सीमा त्याची. आकाशाचा जो बाग उरलेले जग दूरवरी. शुकदास म्हणे प्रवास करून न या वाचून अनुभवा. थोडी सुद्धा नाही मनात नाराजी बसविले राजी म्हणून या. तिच्या चित्तेरे सर्व हे घडते जे जे होईल ते ते सर्व मान्य. सूत्र माझ्या हाती तुझी खेळविसी आणि बैसविसी एक आठाई. शुकदास म्हणे करून घेणारा किंवा करणारा तुझी एक. अरे कालावधी नवनिर्मिती गुढी पाडव्याला शुभ दिन. ह्या फुलांनी नव्या मनातून गेली बदलून सृष्टी आज. मानवी मनाला करी आनंदित गुणगुणे गीत सहजची. शुकदास म्हणे जुन्याचे गळणे नव्याने सळणे सुरू आहे. धर्माची स्थापना दुर्जना मारण्या याची करण्या येतो म्हणे. बोलण्याप्रमाणे नाही केल्या गेले सज्जन मारले युद्धामध्ये. केवळ दुष्टांचा करवया नाश आता व्हायरस पाठविले. शुकदास म्हणे साधूचे रक्षण त्यामुळे करण सोपे झाले. वाट वळणाची वाट चढताना थांबावे लागणे थोडे सुद्धा. डोका नाही त्यांना आली तपासणी पुढच्या वर्षी यावे पुन्हा. देवगडावर आम्ही गड करी तुम्ही वार करी भक्तगण. शुकदास म्हणे या मार्गे तू लक्षात ठेव तू पूर्वजांचा. नशेत पण माझं कला अवगत व्यर्थ करण्यात अर्थ नाही. करून या धंदा होऊन दलाल कसा साध झालं परमार्थ. उभे उभ तशी करता येईल सहजशी नकल दुसऱ्याची. शुकदास म्हणे पैशाचे चाकर झाला व्यवहार भक्ती मार्गी.
झुडपी झाडांना कोणी दिले काटे, चमत्कार वाटे पाहून या. आकाराने मोठी फळे भूमीवर, घोस उंचावर खिरण्यांचे. एकाच शेतात गोड होते ऊस, कडू कारल्यास कसे कले. शुकदास केली मेहनत सारखीच, इंद्रिय सक्षम भोग उपलब्ध, आतुनी विरोध भोगण्यास. आतल्याची जर तयारी नसेल, मनांची असेल हरकत, हे सारे आचार ध्यानी असल्याने मन मरले गेल्यात. शुकदास म्हणे झाल्याची जागृती, इंद्रिय फिरती तळाकडे. जलद गतीने वाढणारी झाडे, टिकणार थोडे वादळात. कमी ठिसूळ समजावे, फक्त वट वृक्ष दीर्घकाळ राही, त्याला परवा नाही कशाचीच. शुकदास म्हणे वाढ वळू विस्ताराने कळू येत जाई. विचार कोणाच्या त्याला चोरण्याचे काय काम. श्वासोच्छ्वासा परी घेऊन सोडतो, कुंभक करतो कोण त्याचा. प्राणवायू ते मोकळा मिळवतो, मग कोण घेतो सिलेंडर. शुकदास म्हणे नाही प्रदक्षिणा, कोपा सुगरण बनविते. प्रसिद्धी झाल्याने वर्दळ वाढते, शांतता पावते भंग सारी. गतीत राहुनी गुदमरे जीव, वाटत लपाव एकांतात. सिद्धीने प्रसिद्धी केल्याने तोचे वाढणे सहजिक. शुकदास म्हणे आज किती दूर परदेशच्या. गणवेशातील साधू संत येती, सद्भाव चित्ती जागविती. ड्रेस चालविला पोलीस वाटतो, प्रभाव पडतो मग त्याचा. भगवे कपडे बंधनकारक, लोकांमुळे धाक मनी वसे. शुकदास म्हणे करता येईल मनमानीचा हरिभक्त. गेले उमलत कधी ये फुलले, ध्यान नाही आले कोणाच्याही. त्याची आहे लीला फुला फुलविले, त्याने पाठविले ब्रह्मारासी. मनमोहक ये विश्व रंगविले, पावया डोळे मला. शुकदास म्हणे निसर्ग सृष्टीला सौंदर्य दृष्टीला दिले नाही. जेवढे होईल तेवढे करा, कशाला पसारा वाढविता. आहे तोची नीट सांभाळता यावे, शिस्तीत असावे सर्व काही. दुर्लक्ष झाल्याने पायी नियंत्रणा केले नुकसान कितीतरी. शुकदास म्हणे असावी दक्षता, वाहत असे चिंता देव बाकी. जो कोणी अन्याय करत असेल, पाहुणे घेईल देव त्याला. झाला त्याचा अत्याचार नाही प्रतिकार, देवावर भरवसा. देवासी आहोत आम्ही जोडलेले, स्मरण चालले आनंदात. शुकदास म्हणे ज्याचे त्याचे काम करतो उत्तम इच्छा त्यांची. घडलेले सर्व सांगता येईल, करता येईल वर्तमानी. भविष्यात काय लिहून ठेवले माहीत नाही काही. नियतीचा खेळ सगळा कळेना कोणाला काय होतं. शुकदास म्हणे आम्ही साक्षीदार, जे जे घडणार पाहू दृष्टी. जीवसृष्टीतील चालणारे प्राणी, जगती खाऊन एकमेका. अपवाद आहे फक्त वनस्पती, न घेता रक्षती सर्व जग. संत आणि वृक्ष समान आहेत, देती सदोदित इतरांना. त्रास म्हणे उपारक, त्यांनाच नाहक त्रास होतो. त्याच दिने शांती भोगती विश्रांती, संत तिथे प्रीती असणार. दुरावित चुकी अनुमन जसे तिथे, बदल करावा लागे नियमान, आहे प्रत्यक्षात तेची खरे. शुकदास म्हणे प्रचितीप्रमाणे आहे समाधान. रूट चेंज झाला पाणी वगळले, दंडाने चालले दुसऱ्याच. टर्निंग पॉइंट येतात जीवनी, अडविल कोणी कसे आम्हा. देवांच्या इच्छेने सर्व हे घडते, करावे लागते मग तसे. शुकदास म्हणे बदल खात्याचा काम करण्याचा योग आला. ध्वनी प्रदूषण वाढवी तणाव, आहे अनुभव व्यक्तिगत. सारे धावपळ भवतलाची भीड, मिळेना सवड थोडी सुद्धा. वाढे रक्तदाब धडधड करे, सूचना घाबरे मनातून. शुकदास म्हणे वृद्ध विकार, नक्की तो होणार शंका नाही. ध्येय साधण्याचं शरीर साधन, करावे जतन सर्वापरी. भुकेल्या पोटीचं जेवण करावे, उपाशी राहावे नाही तर. आवळे झोपेना झोपेर, उठे लवकर सकाळीच. शुकदास म्हणे मोकळ्या हळद फिरते नियमित तोची सुखी. डोळ्या धावणारे दृश्य पाहताना होते मन अस्थिर, तुम्ही जगण्यावर असताना अंतरंगी. शुकदास म्हणे करा हा प्रयोग, त्यांच्या मागे योग दडलासे. यंत्रणा आतील सूक्ष्म देह, ज्ञान इंद्रियांची बाहेर बटणे, मनाची जोडणे आवश्यक. आत सोला आहे म्हणून चालते, भक्षण दिसते आपल्याला. म्हणे कमिष्ट खेळ, बसविला मेळ कोण मागे. व्यसनाधीन आईत पुष्कळ, बोलती बाष्कळ मूर्ख सार. दारूमुळे होते लिव्हर खराब, राहतसे दब मनावरी. तंबाखू सेवन केले जरी सुद्धा कॅन्सरची बाधा आटळची. शुकदास म्हणे तरुणपणात जाती सणात व्यसनाने. आरोग्य उत्तम असावे लागते, हातून घडते तेव्हा काम. ऊर्जा नसलेले किडके शरीर, सदा बीजवर झोप काढी.
सकसार सुलभ व्यायाम ठेवा उपकरण चालू काही शुकदास म्हणे नियमितपणा आज जगतांना उपयोगी ज्याचे त्याला सर्व कळावे म्हणून जागृत करणं सुरू आहे. एकाने सांगावे बाकीचे ऐकती अशी आहे स्थिती समाजाची. आहे शिक्षकांना अभाव म्हणून जाणवते. शुकदास म्हणे सर्वांनी शिकावे काही ना आडावे कोणाचे. गोरगरिबांचे व्हावे माये बाप करावया ताप कमी त्यांचा. माजलेले लोक अन्याय करती कोणी ना धावती मदतीला. चालणे शोषण शोषितांचे मौन आपण बोलून काय लाभ. शुकदास म्हणे शासन करते शोषण करते बनवेल. चढत चढत आलो हा डोंगर माता पायावर ठेवावया. पाहून प्रत्यक्ष रूप तुझे डोळा शिनबाग गेला सर्व माझा. साचे महात्म्य वाटते प्रसन्न मळकट मन स्वच्छ झाले. शुकदास म्हणे फिरून माघारी पुन्हा येतो वारी करून या. आत मंदिरात समीप जाऊन घेतले दर्शन समाधीचे. आहे खरोखर जागृत ठिकाण आतील स्पंदन जाणवली. समाधीजवळ मिळे समाधान झालो मी पावन दर्शनाने. शुकदास म्हणे ज्ञानदेवात वर मंदिरात काही नाही. भक्तीचा ओलावा असल्याशिवाय धरून या पाय लाभ नाही. तीर्थस्थानावर नेहमी गेल्याने कोरडे पडणे सुरू आहे. श्रद्धा भक्ती भाव होत असे जाऊ नये भासवी लोकांसाठी. शुकदास म्हणे शक्य नाही. तोची मोठा संग्रह केल्याने वैभव वाढेल महत्व घटेल समाजात. ज्यांचा त्याग मोठा महाराज होतो राजा मनवितो लोकांसाठी. शुकदास म्हणे नग्न महावीर शास्त्रामुळे पदयात्रा चाले नाचत कुदत पावली खेळत नाममुखी. वाढतो क्षमता अंगी येतो बळ घडे श्रद्धेमुळे सर्व काळी. साधे बोळे भक्त देवा आडवी विद्वान राहती वंचतची. शुकदास म्हणे उपदेश करे गावोगावी फिरे पैशासाठी. एक वार करी संप्रदाय भक्त ठेवितो शिस्तीत समाजाला. लोकशिक्षकांची शाळाही फिरती ज्ञान पुरविती घर पोच. दिसे गळा माळ कपाळी चंदन भजन पूजन रोज करी. शुकदास म्हणे हा अभ्यास करत सर्वांसाठी. तेवढा कशाला लोभही चालता वाढतची. काम वासनेचा जोर कमी नाही अहंकार राही अंतरंगी. चुगलखोरीचा मत्सरी स्वभाव संपला प्रभाव आसक्तीच. शुकदास म्हणे समस्त भ्रामक साधुत्व शिल्लक राहील का. लोकांची मान्यता लक्षात घेऊन करावे वर्तन तसे आधी. रूढी परंपरा समाधारणा हेतू शोधनात सापडेल. काल प्रत टाकून अशा चालरीती कशी तरी. शुकदास म्हणे बरे वाटल्याने तसे ते करणे चालू ठेवा. मनोरंजनासाठी उपाय म्हणून प्रयोग पाहून पहा तुम्ही. घालून काढता जाणे मनातून आहे ती करणे विचारांची. सन्मोहन सुद्धा हेची काम करी अंधश्रद्धेवरी आधारित. शुकदास म्हणे सायकिकासाठी उपाय शेवटी कल्पनेचा. कधी उजाडेल कशी पाठ स्पष्ट वाट दिसू लागे. दाखविल्या विना मार्ग सापडावा प्रवास घडावा मुक्तपणे. सर्व रस्ते जे जोडले आहेत त्या ठिकाणी जात आहो आम्ही. शुकदास म्हणे आहे जाऊन पाहते जाऊ करी. एकमेकांमध्ये रोज किळवंडी कोणी कांडी त्यांच्या नावे. लोभामुळे क्रोध वाढत गेल्याने शिव्या शाप देणे सुरू आहे. कामवासनेने घेतलेले बळी संसाराची होळी चालविली. शुकदास म्हणे कोठे आहे सुख शेवटी ही राख रांगोळीचं. लोकांचे करुणी नाटक फिरती नास्तिक सर्वीकडे. पोलिसांचा हवा आधी बंदोबस्त मग देतात त्यानासे. अंधश्रद्धा कशी बुवाबाजी चालणारी बाजी अहोरात्र. ज्योतिष्य शास्त्रांची सुरू विटंबना नाही पैशा विना कार्यक्रम. शुकदास म्हणे अतिथेचा सदोदित. आजचे ब्राह्मण नाहीत गरीब आहेत थोडेफार. बुद्ध महावीर क्षत्रिय असून चालेत ब्राह्मण कर्तृत्वाने. भारत पुरोहित राज्यकर्ते झाले विदेशी चालले असंख्यात. शुकदास म्हणे शिव्या देण्यासाठी शिल्लक शेवटी कोणी नाही. मागच्या काळात घडलेल्या गोष्टी त्याला आता पुष्टी देऊ. अंगार घटना लोक जोडताना काय कामी. आजच्या घडीला नाही तसे काही माजविता निरर्थक. शुकदास म्हणे समाज लुटला धोक्यात देश माझा. दारू पिल्यामुळे वाढते देणग सुटीचे स्टेरिंग त्यांचे काय. मटण खाणारा सहज करीना ऐकून घेणा राग येतो. म्हातारे होऊन मरावे लागते त्रास देताना होत नाही. शुकदास म्हणे बेहोश राहून जगणं सुरू आहे. गळ्यामध्ये माळ घ्या तुम्ही घालून पण ते सांभाळून नाम जपा. बंधन घालून घेतले सुटेना व्यसन खात्री माझी. चांगल्या दृष्टीने समाज पाहिलं किंमत वाढेल लोकांमाची. शुकदास म्हणे संसार उद्ध्वस्त मनही अस्वस्थ करे दारू. बिडी सिगारेट ओढू नका कधी. टीबी दमा आधी जळणार. कॅन्सर देखील होण्याची शक्यता काहून मरता वेळो आधी. मौल्यवान देह मिळाला आपणा सार्थक करना जीवनांचे. शुकदास म्हणे आत्महत्या गडे फार तडफडे मरताना.
सकाळी कोंबडा बाग देतो तुम्ही आधी अंधारात येण्याचा काळ घेतो साठवून खरे जागरण योग्य वेळ शुभदास म्हणे कोण शिकवितो पक्षी हा बोलतो पेरणे व्हा परदेशातून येणाऱ्या पक्षास करुणी प्रवास यावे लागे भारतामध्ये ठराविक स्थळी पक्ष्यांची टोळी उतरते सागरावरून येताना उडत दिशाभूल होत नाही त्यांची शुकदास म्हणे यंत्रविना विमान उडणे शक्य नाही जिकडे पाहावे तिकडे दिसतो अनुभव येतो चमत्कार किडे कीटकांचे पक्ष्यांचे प्रकार निर्मल्या अपार वृषवी सोबत मानवाला त्यात पाठविले शुकदास म्हणे तुझे करणारा खेळ बघणारा देखील तू नाजूक अंकुर फुटण्यापूर्वीच ठेविला आधीचा काटा देत श्वासोच्या राहिलो गर्भात ठेविले झोपेत नवमास अन्न पाणी नाही तशी मी संडास नाभीद्वारे त्यास पोसविले शुकदास म्हणे आईच्या पोटात होता समाधीत तुम्ही आम्ही आळसात गेला दिवस सगळा कामधंदा केला नाही जाईल फुकट मैल्यवान वेळ जगन निष्फळ होऊ नये थोडेफार काम मुखी घ्यावे नाम करावा आराम संध्याकाळी शुकदास म्हणे एक क्षण करणी लागण महत्वाचा वाईट मार्गाने जाऊ नये कोणी म्हणून कीर्तने बसवावे चार शब्द त्याच्या पडतील कानी मग करुणी सुधारणा संत संगतीत चांगले ऐकाल सार्थक होईल जीवनांचे शुकदास म्हणे करा नाम जप बाकी आपोआप कळू लागे राजस तामस व्यक्तिगत अंगाची दुर्गंधी घामाची येते फार वासनाईच दयाच्या शरीराची सात्विक वृत्तीचा समाजा बोलताना येतो दंडाची दुर्गंधी त्याची व्याग्र बुद्धी असणार शुकदास म्हणे कडघमेंडे लागू नये तोंडी कधी त्यांच्या विचारांची होते मालिक तयारी करते वेळजारी रात्रभर वाईट संगती करे परिणाम घेतसे घाम स्वप्नामाने धार्मिक माणूस गाढ झोपी जाते सकाळी उठतो आनंदाने शुकदास म्हणे दिवसा उदास स्वप्न आपणास बनविती झोपेत स्वप्नात उजेड असतो आपण पाहतो डोळ्याविन सूक्ष्म देहातील नसेना स्थूल देहाविन काम चाले स्वप्नात पाहिले आरशात मला अनुभव आला साक्षी भाव शुकदास म्हणे मरणानंतर हे सूक्ष्म स्वप्नात ठराविक कुत्रे उंगून शोधती माणसाला देती पकडून प्रत्येक माणूस विविध वासना भिन्न विचारांचा असतोच एका संघे होते मन निर्विचार एका टाळणार बोलण्याचे शुकदास म्हणे ज्यांचा सहवास प्रचितास ठेवी सुद्धा डोके फिरविल निरर्थक विकृत मनाच्या लोकांच्या पासून अलिप्त राहणं आवश्यक वाईट गोष्टीचे फिडिंग झाल्याने पुढे बिघडणे सुरू होते शुकदास म्हणे टाळावी संगत राहावे कामात पूर्ण वेळ मधमाशाची बसे फुलावर त्यातून घेणार मकरंद घरातील माशा पक्वानावरती उठून बसती गाणीवर कीर्तनात बसे तमाशात असे दिसती माणसे कितीतरी शुकदास म्हणे मध चाखणार घाण पाहणार नाही कधी नाही केली कोणी अपरातपर वाढला विस्तार आश्रमाचा सर्व कारभारी आईत विश्वस्त सुखीने अस्वस्थ होती सारे प्रामाणिकपणे ठेव सांभाळून नको नुकसान थोडे सुद्धा शुकदास आहे साक्षीभाव म्हणून प्रभाव पडत असे गुरुत्वाकर्षण आधीचेच होते आजही पुढे ते राहणार न्यूटनने फक्त काढले शोधून त्याने ते निर्माण केले काय अस्तित्व मानले किंवा नाकारले फरक त्यामुळे होत नाही शुकदास म्हणे समजावे तसे माझा देव असे त्याप्रमाणे खाता फळ पक्षी बिजई गिळती निवृत्त टाकती तुझ्यावर काट सेवरीचे खोडही काटेरी चढू नये वरी म्हणून या कमळासारखी फुले केले बियासी भक्षण कोणी असे भर उन्हाळ्यात दोरक्या फुलाने बिजास पडणे होते शुकदास म्हणे चक्र घटना पाहून निसर्गाच्या अंडे ठेवण्यास पिल्ले काढण्यास करते खोप्यास सर्व पक्षी सोचित आणून पिलांना घालती आणि शिकविती उडण्यास नंतर खोप्याचे काम नसल्याने पक्ष्यांचे राहणे झाडावरी शुकदास म्हणे शहाणपणा आम्हा जगताना ध्याने यावा खाण्याच्या दिशेने मुळे अन्नरस घेते ओढून या उंच शेंड्यावर अन्नरस जातो पंप हा नसतो चढविण्या हिरव्या रसाचे लाल रक्त होते म्हणून नासते निळ आम्हा शुकदास म्हणे नास तपलेले रक्त घेता होईल मानवांनी वारुळे पाहुणे रावळे बांधली कला शिकविली निसर्गाने बदकांची पिल्ले पाण्याकडे जाती बाकीची उडती आकाशात कोणा शत्रू आहे ज्याचे त्याला फळ येतो तो भीतीमुळे पळ काढे शुकदास म्हणे रहस्य जाणले त्याहून काढले सहजण्या परिगाशिवाय बिंदुवत तारे ग्रह सुद्धा सारे आले त्यात ग्रह सुद्धा सारे आले त्यात असीमानंत विशाळे जाळे त्यात स्थिरावले सर्व बिंदू एकमेकांसाठी ते जोडले आहेत चालले फिरत चक्राकार
शुकदास म्हणे बिंदू सिंधू परी अब्रिग किनारी लागल असे कोंडून घेतले बसलो मी आत लोकांत एकांत बनविला न जावे लागे आता मनात सहजी निवांत निवडले मन निर्विकार झाल्यामुळे आता कुठेही शांतता लाभतसे शुकदास म्हणे वृत्तीने उदास आसक्तीचा वास नाही म्हणे ते कतारा त्यांचा ग्रह परिवार सात फिरणार उपग्रह सूर्यफुले सारी सूर्यमुखी होती फुलले फुलली सकाळी येतो पावसाळा उन्हाळ्याचे दिवस उन्हाळा तापणे सुरू आहे नित्य अमावस्या आणि पौर्णिमेला भरतीय होतीला कोण आणि रात्रीच्या वेळेला पाने मिटतात पक्षी फिरतात घराकडे शुकदास म्हणे होतो परिणाम मिळतो आराम ग्रहामुळे मानवाने आधी नीतिमान व्हावे नंतर बोलावे अवास्तव पूर्वीचे नास्तिक होते निमित्तानं चंद्रविन संपूर्ण जीवनांचे सुधारणाची प्रथम दर्शनी नास्तिकांची वाणी भासतात आतून मधून गदे ओरडती पळत सुटती समाजावे शुकदास म्हणे मनाची विकृती फाडतू बोलती निराधार वेळ नाही जात म्हणून जातात सर्व बसतात पारावर कशाचे दर्शन कशाची आरती करत बसती कुटाळक्या भाव पाडती प्रभाव समाजात शुकदास म्हणे सारे मतलबी करीती कैबी फसविण्या कोणाच्या शेतात बसावे लागते ठाऊक नसते मेंढरांना संघटितपणे चारवया जाणे पाण्याला बाजूने वेळेवर होते विक्री त्याची धंदा केला जातो धनगर घेतो पैसे शुकदास म्हणे मेंढी वळणांचे बिना संस्काराचे अघंकित चंद्राला ठेविले त्याने अंधांतरी विचार न करी कोणी त्याचा केले ते कौतुक गेले चंद्रावर येता भूमीवर गौरविले आपली पृथ्वी फिरत राहते अधर ठेवतो कोणा तिला शुकदास म्हणे आम्ही तिच्यावर आलो असणार विश्वातून एकाचा नमुना कोपा करताना दिसत असे नाही शिकविले कोणाचे पाहिले देवानेच दिले ज्ञान तसे साऱ्या टिकून राहिला तुटून पडला नाही कधी शुकदास म्हणे पक्षी सुगरण चोचीने निर्माण घर करी त्यासाठी कोणी केली व्यवस्था पाहुणे अस्वस्था निराकार दिले दोन पाय दिले दोन हात इंद्रिय मदत करावया कसे म्हणू देवा तुझ्यामुळे झाले तुझी पुरविले अवयव शुकदास म्हणे सिस्टीम उत्तम करावया काम दिली मला रोमारोमामध्ये आहे देशभक्ती भक्त राजनीती सोडून या मातृभूमीवर प्रेमती अपार आम्ही करणार मनातून ब्रह्म अधिकारी नेते देशाची घेणे ते काय शुकदास म्हणे राहून अलप्त राष्ट्रीय कामात सहभाग नजर येईन बाहेरून आतला आपली व्यायाम केल्याने अंगी येतो फळ ज्याची त्याला फळ मिळत असे ध्यान धारणेचा आतून बाहेर शोधू नका शुकदास म्हणे पाहिजे प्रकाश दिसत ते दृष्टी बाहेरचे विश्वव्यवस्थेचा आहे एक भाग स्वतंत्र नाही तुम्हा अनंत विश्वाला करी नियंत्रण तुमचे जीवन आले त्यात विविध प्रकारे भरण पोषण करी नारायण प्रत्येकाचे शुकदास म्हणे तुम्ही आम्ही फक्त विचार करत बसतो हा आपल्या मस्तीत आनंदी असतो मयूर नाचतो मुक्तपणे कोणासाठी नाचणे फुलांचे फुलणे जंगलात दुसऱ्यांची नावे पाहणे उंगावे माहीत नसावे फुल झाडा शुकदास म्हणे नाही प्रदर्शन प्रगटीकरण स्वयंस्फूर्त मरणांची भीती मरताना द्या होई उपजया करण्यास तू कोण आहे यांना मारणार सर्व मरणार वेळ येत कृष्णाने अर्जुना केला उपदेश फक्त होतो नाश शरीराचा शुकदास म्हणे मोह दूर झाला अर्जुन उठला युद्धासाठी धार्मिक भावना वाढीस लागली उत्सवाची झाली सुरुवात बायांच्या स्वतंत्र गावोगावी दिंड्या तुळशीच्या कुंड्या घरोघरी आईच्या भक्तीने मुले रगडती संस्कार होती बालपणी शुकदास म्हणे पुरुष संस्कृती घरात विकृती वाढविली देवाचे असणे माझ्या विना नाही नाही तर नाही दोघे जण आहे सर्वांचं असणं देवांचं नसणं शक्य नाही पाहतो आतला दिसे डोळ्यातून आहे दृश्यातून दृश्य दिसे शुकदास म्हणे 200 वर्षांनी सांगू येऊन देव नाही पिकासाठी केला खताचा वापर आले जोरावर तण कट दोघा खत पाणी आम्हीच घालतले पिकाचं दाबले दाणे पिकाच्या सोबत गवत वाढले शेवटी काढले निंदोनिया शुकदास म्हणे एकत्र भोजन करी बलवान दुर्जनाशी भौतिक सुखाचे त्याग केल्याविना आध्यात्मिक ज्ञान होत नाही निष्ठेच्या गोळीला ठेवून या जवळ सुगंध येईल कसा त्याला मिळविण्यासाठी एकचा त्याग करणे हे भाग पडे त्यासी शुकदास म्हणे दोन्ही बरोबर कसे चालणार ठेवून या जसे मुळ कोड पाणी फुले काही झाडावर राही व्यापलेल्या उन्हाळ्याच्या सुद्धा पिवळानं दिसे आकर्षक जवळून परजीवी जात अमरवेलाची रस शोषणाची क्रिया सुरू शुकदास म्हणे वाळवी झाडाला अमरपणास मुक्तपणे
त्यावर अडळ राहीना ढळत जाताना अस्त होतो. भर तारुण्यात सौंदर्य कुलते हळूहळू होते कमी कमी. केस पिकतात चष्मा डोळ्यावरी झाल्या अंगावरी सुरू कुत्या. निकळ दात कानास मशीन कावळ्या बसून घेतल्यात. शुकदास म्हणे नाही आकर्षण प्रेमाने बोलणं नाही आता. फुलल्यानंतर फळ येईन त्याला झाले देवाला फुलं असे. सत्य देवासाठी फुलणारी फुले देवास वाहिले पाहिजेत. फळांची अपेक्षा ठेवून केलेले कर्म वाया गेले सांगे गीता. शुकदास म्हणे त्याच्यासाठी जगावे कर्मवर्ग व्हावे निष्कामाची. करुणेचा जिंकण आपले तुटून द्यावे त्यांचे. भूभाग जेवढा ताब्यात असेल करती वसूल शेत सारा. मांडलिक राज्य किंवा संस्थानिक सापडती. शुकदास म्हणे आपला भारत गुलामगिरीत होता तेव्हा. आपण खेळणे तिचा प्रश्न खेळण्याचा येतो कुठे. आश्चर्य वाटते घडल्यानंतर काय करणार कोण आता. प्रारब्धानुसार होणाऱ्या संघटा घडणे शिकेना कोणी त्यासी. शुकदास म्हणे होणार करावा विचार कशासाठी. जे करावे वाचन काढावे शोधून मूलभूत. अतिगुढ असे दौडले त्यात करा आत्मसात अभ्यासाने. चक्र हार्मोनल 6 चक्र त्यांनी काढले शोधून ध्यानातून. शुकदास म्हणे शरीर विज्ञान सोप्या सांगू लोका. सर्व कृत्यामागे आपली तिचा हात तोच उभा. वृक्षवेलीमध्ये चैतन्याचा वास कोवळ्या मनास वर आणि. चेंडू फेकताना ताकद लागते कोण फिरवितो पृथ्वीना. शुकदास म्हणे हाही चमत्कार करता विचार ध्यानी येतो. शिकण्याआधी वेळ घालविताना नंतर गुंतला नोकरीत. जगण्याचं सारे जीवन संपले कशासाठी आले होते तुम्ही. सर्वच करती घरदार मुले वागळे वेगळे काय त्यात. शुकदास म्हणे शेवटचा क्षण तुझ उतारून टाकू शके. शिऱ्यावर ती आबाळ टेकले झाकून टाकले भास झाला. अंधाऱ्या रात्रीचा झोपलो होताना मीच चांदण्यांना निहाळले. आहे आकाशात वाटले मजला संबंध तुटला धरणीचा. शुकदास होणारा पाहणारा विश्वांचा पसारा दृष्टी पुढे. निसवेपर्यंत होतो आकर्षण नंतरचे पीक घरी. गव्हाच्या काळाचं खत पाणी दिले हिरवे पडले नाही पुन्हा. हंगाम संपला उन्हाळा केली फुकण्याला सुरुवात. शुकदास म्हणे पेरले मातीत असल्यात गहू त्याचे. शालेय विद्यार्थ्यांचा नको अडकावून शिकण्यास. शिक्षण घेतले तरच कळले नाही तर होते फसगत. शेतकरी शेतमजुरास सुद्धा होतोच फायदा शिक्षणाचा. शुकदास म्हणे नको ती अविद्या असावी ती विद्या मुक्त होण्या. उपदेश करते जे कोणी आहेत त्यांनाच सांगत बसू नका. होऊन क्रोधिष्ट अंगावर येती थोबाडीत देती ठेवून या. शास्त्री पुराणिक आचार्य देखील वागती बोताल कृती नाही. शुकदास म्हणे पिंड प्रापंचिक निर्गुण अनेक अंगी त्यांच्या. मिळविले त्याचे रक्षण करावया चालून चढया लढता म्हातारी होऊन गेले तर सोडून मरताना. विलासात गेला थोडा काळ राही सर्व वेळ तणावात. गेले ते वैभव अवशेष बाकी नाही घ्या लोकी काही त्यांचे. शुकदास म्हणे तुमचे असेच शेवटी असेच होणार असे. वाढत चालली सर्वीकडे मंडळी वाढत चालली सर्वीकडे. सोबतच त्याचा घेऊन फायदा करतात धंदा बुवा लोक. त्या मग वृत्ती निस्पृह भावना लोकांसंगतांना जाणवावी. शुकदास म्हणे लोभ झाला जास्त नाही फुकटात कार्यक्रम. तुमचे आम्हाला ज्यावेळी कळेल प्रगती होईल आपोआप. किंवा चित्तादी ठेवा जगावर समज खात्री माझी. निष्ठेने नटावे करता करता तशी ती पात्रता अंगी येते. शुकदास म्हणे करावे गमन माघारी फिरून पाहू नये. पारंबाला आयत नेमके प्रपंचात लक्ष परमार्थ लक्ष नाही त्यांचे. डबाड बोलून चुकीचे सांगती गोत्यात आणती इतरांना. शुकदास म्हणे बोलत्याप्रमाणे जमेना वागणे कधी त्यांना. असून नसल्यासारखे आहेत मन हे रमत नाही तेथे. वेळा जात म्हणून येतात परत जातात आल्या मार्गी. मनाची स्थिरता थोडी सुद्धा नसे फिरे उठे बसे वारंवार. शुकदास म्हणे क्रोध आल्यावर होतो पणावर परिणाम. मालमत्तेवर ठेवून या डोळा सेवक बनला बुवाबाजीचा. पटशाही लोकांना हडप करताना सोपे जावे. पण जे संस्था नाहीत म्हणून ते करणे सोपे आहे. शुकदास म्हणे स्वयंसेवी संस्था ट्रस्टीची व्यवस्था बनवू नये. जबाबदारीने प्रामाणिकपणे कामे करणे ज्यांचे सुरू. घेऊन नाचतो त्याला डोक्यावर हातपाठीवर फिरवितो. मोग्यांच्या प्रसंगी लोळून घेणारा थापा नको मज. शुकदास म्हणे हवा सेवाभाव तेव्हाचा प्रभाव जाणवतो. अलिप्तवादी या धोरणामुळेच समाजसेवेत काम थांबे. आरंभी उत्साह दाखविती फार मग टाळणार येणे बंद. होईना जमेना कामाचे नाहीत आणती कार्यात अडथळे.
शुकदास म्हणे गणेश पूजन घ्यावे ते करू व त्यांच्या हस्ते आपले लोक लिंगर करती आणि बनविती जिद्दी समूड प्रत्येकाने काम आहे भिन्न भिन्न त्यामुळेच खिन्न होत नाही सहनशीलता अंगी नसल्याचे माझे सुरू आहे. शुकदास म्हणे आतून आगळे बाहेर वेगळे कशासाठी आतली कॅसेट बाहेर वाजते लोकांना कळते मनातील आपले आपण बसावे ऐकत चिंतन मनात चालू राही तुमचे ऐकून केली सुधारणा आता बोलताना मौन व्रत. शुकदास म्हणे बोलत राहतो त्यात दुखावतो चुलकल्या नाव बदलला एक धर्म प्रत्येकाला विज्ञानाचे शोध आणि सिद्धांत मान्य करतात जगभर गुणधर्मामध्ये भिन्नता असते कोण नाकार ते सांगा मज. शुकदास म्हणे आजचे विश्वधर्म या नाही विश्वनिर्माणाची प्रक्रिया पाहून झाले तर हैराण संशोधक आसिमानंत विश्वाचा पसारा त्याला शोधणारा अल्पजीवी नायकांची अनेक होण्याची जगन्नाथ केली आहे. शुकदास म्हणे विचार करत जीवन संपत आले माझे प्रथम दर्शनी ओळखले तुला खेळ चालविला कोणासाठी सेवेसाठी म्हणे घेतला अभंग श्रोते उगी दंग कीर्तनात मानसने साधू प्रचितीशिवाय सांगती उपाय तारुण्यात देवांच्या पुढच्या पहिल्याला घेणारे नाचणे खाणारे दोन्ही एक असं म्हणे नाही भक्तिभाव चाले देव घेव राजे समरस घेण्याचे विलंबनाने चुकले राहणे स्वाभाविक पहिल्या प्रथम शिक्षण घेण्यात खेळ खेळण्यात वेळ गेला प्रपंचात लेकरे मदनात जन्म आली. शुकदास म्हणे झाला उशीर आले भानावर त्यात काही चढतो उन्मांत अंगी येता माझ म्हणे तो समाज पाठीमागे स्वभाव मोह आवरे ना फसवी लोकांना लोभामुळे काम वासनेने फिरसेला जो येईल त्याला रागावतो. शुकदास म्हणे हे सहा विकार त्याला सावकार म्हणतात. भक्तीचे नाटक कशाला करशी येईल अंगाशी केव्हा तरी केल्या जाऊ नये गोवावली देव आणि भक्ती भक्तापासी भक्तीचा सुगंध जळू लागे फिरतात मागे लोक तेव्हा. शुकदास म्हणे नटून समजून चाले प्रदर्शन निरर्थक देवांच्या कृपेने कामे होत गेली काळजी मिटली माझी आता कानावर जाय करावे पाय न धरावे कधी त्यांचे समाजांचे काम समाज पाठीशी काम पुढाऱ्याशी नाही काय. शुकदास म्हणे लोकनेत्यामुळे इथे अडथळे वेळोवेळी खाली उतरून किडे येऊन कावळा बसे पाठीवर तोडताड करी जखमेना हिंसक जयवंत प्राण्यांच्या जवळ कशाला जाईल मरावया. शुकदास म्हणे सर्व पक्षी लोक आहेत चलाक सांगू किती दिवसामागून दिवस चालले नाही तुझे पळता पळता धाप लागणार शेवटी होणार वेग कमी अंगातील शक्ती कमी होत जाते अखेर थांबते धावपळ. शुकदास म्हणे असावी क्षमता करण्याकरिता काम पूर्ण जमीन देवांचे राज्य करता येतो वसूल करतो महसूल पिकविला माल मोजून ठेविला आणि साठविला घरामध्ये कष्ट केल्या विना पीक पिकेना हवे जगताना आपण पाणी. शुकदास म्हणे खाऊन देऊन टाका संपूर्ण वेळ वादी दरवर्षी नित्य येतो पावसाळा होतो पेरण्याला सुरुवात प्रखर उन्हाळा संपल्यावर पडे सर सर पाऊस आल्हाददायक वाटते मनाला लागले कामाला लोक सारे. शुकदास म्हणे 4 महिन्यात जाणचे वाढत जीवसृष्टी घमेंड सर्वांची जिरवित देव येतो अनुभव प्रत्येकाला कसे असे समजेना फुगलेला फुगा हवा गेल्यावर तसाचा प्रकार होत असे. शुकदास म्हणे होता जोर कमी कशाच्याच कामी न राहे तो अपेक्षा बाधक असे बिना धोक अलिप्तता कोणी कसा असो का त्याची वागावे त्याच्याशी प्रेमानेच प्रत्येकाचा पिंड आहे भिन्न भिन्न बोलून या खिन्न होऊ नका. शुकदास म्हणे त्याला बोलू द्यावे आपण ऐकावे शांतपणे उतार वयाच्या ठेवा कधी काठी असावे सोबती प्रवासाला सावरेना तोल पडण्याचा धोका येत असे अनेका अनुभवे ध्यातीला हाडे ठिसूळ झाल्याने मोडून जुटणे अवघड. शुकदास म्हणे रक्त कमी पडे जाई मेंदूकडे फार कमी लहान मुलांना पडू द्या खेळू द्या मन सोक्त जसे जसे वय वाढत राहते कमी होत जाते सर्व त्याचे तारुण्यात फार जोराने चालवतो शेवटी दमवतो वृद्धपणे. शुकदास म्हणे वेळ गेल्यावर बसे जाग्यावर एका जागी विद्वान आहेत त्याच्या बसून श्रवण करतो तपासून घेतो मला त्याला जमेना कोणी या. शुकदास म्हणे मी आजपासून माझं मी बोलणं बंद केलं ब्रह्मचार्य व्रत पालन केल्याने तेजस्वी बनले शक्य होते. खालच्या दिशेने वाहणारे पाणी वरतीत नेतानी त्राण होतो होते मन निर्विकार बसतो आवर इंद्रियासी. शुकदास म्हणे वीर्यांचे पथर मेल हार्मोन कमी करी भोळ्या भाविकांना भक्तिमार्ग सोपा करी नाम जपा मुखा वाटे श्रद्धेने
निष्ठेने देवासी बजावे मस्तक ठेवावे पायावर सर्व अपराध घालून पोटात येतसे धावत भक्तासाठी शुकदास म्हणे संकट समयी हा केला अनुभव बीज गणिताला सोडण्यासाठी अक्षर शेवटी क्षची असे यक्ष प्रश्न सुद्धा शिवाय नाही उत्तरात नाही साक्ष त्याची रंजनांचा हा किती चमत्कार जाती आर पार भेदून या शुकदास म्हणे काम झाल्यावर नाही उरणार दिसण्यास आहे त्याचे ज्ञान म्हणती विज्ञान गुढे जतन बाकी केले विज्ञानाने दिला एकच भस्मासूर हात डोक्यावर ठेवणार विज्ञान म्हणजे मानवी अक्कल कटेल टक्कल भूमीवरी शुकदास म्हणे मानवांचे केले जग हे चालले न शाकल तवलची जळा मानव जातीचा झाला उष्णतेचा प्रकोप हा तापमान जसे चढतच गेले अनेक मेलेले दिसतील चालण्यासाठी गुढ जरविन बनले कठीण आज तरी शुकदास म्हणे कोठे विज्ञान येईना धावून संकटात पार वाढत चालली माणसे दाटली सर्वीकडे प्रत्येक बाईच्या काकेतले करून त्याचे तोंड खुसरू खाण्यामागे कोसळलेल्या इथे अवस्थेत सगळ्या घराशी बंधण्या जागा नाही शुकदास म्हणे जुने गाव ठाण पश्चाताप होई मने करशील काळ थांबणार नाही कोणासाठी जाशील शेवटी सोडून या एक हरिनाम सर्वांशी तारक आहे उद्धारक सकळी का शुकदास म्हणे देखत देखत गेले असंख्यात निघून या शेंडे कुडून या उंची थांबवाल मग विस्तारेल त्याचे काय शेवटी त्याच्याच गर्दच सावलीत बसून निवांत शांती मिळे झाडाच्या खुडून त्याचे राहणे शक्य नाही शुकदास म्हणे जेवढे दाबाला वरती येईल उफाळूने शत्रूचे देखील न व्हावे वाईट त्यांचाही शेवट गोड व्हावा आचारपणामुळे भेद जाणवतो फरक पडतो स्वभावात आत्मा आता हे सर्वांमध्ये एक विधेय कोण आहे शुकदास म्हणे सज्जन दुर्जन देहाती भेद कमी शिकलेले संस्कार राहित लोक असतात आडमुठ दारू पिऊन या रोज मांस खाई सोबतीला बाई आवश्यक बडबड करी गडबड करी गरिबांचा वैरी कायमचा शुकदास म्हणे फक्त अनुभव निरर्थक व्यर्थ चाले बडबड मिळेना सवड चिंतनास काळ जित जातो प्रत्येक दिवस वाटते उदास अंतरंगी वाईट चिंतित दुसऱ्याचे सदा पाहतो आपलाच असं म्हणे जिंदगी लहान सार्थकी लावून संपवावी तणावर इथं जीवन जगावे प्रसन्न राहावे सर्व काळ निमित्त आपुले करणारा तोची आतून मनांची खात्री व्हावी सुतकी चेहरे करून बसला कधी असं विता दुसऱ्यास शुकदास म्हणे होणारे नाही टळणार प्रसिद्धी पाऊस राहून या दूर घडे खरोखर परमार्थ नाही पात्रता अधिकार घेऊ माती बारकशासाठी त्याचा सहभाग त्यांचे नाव व्हावे एकांती लाभावे इच्छा माझी शुकदास म्हणे जावी विसरून सर्व समाजावी मनाला संजीवाचे अंग सजीव सगळे गुण मेले गेले समजेना अस्तित्वाला जाणू फुटावे अंकुर दिसावे आकार भिन्न भिन्न मुलाकन आईत समान देते वगळेपणा नाही माझे शुकदास म्हणे अनुविसर्जन त्याला समरण आपणतात चढाव चढलो गाठले शिखर आलो अर्ध्यावर जीवनाच्या सुरण्याची झाली आता उतरली कळा फार होऊ नये पूर सांभाळत उरत आलो तळाशी बसलो येऊन या शुकदास म्हणे संपले जीवन फक्त दृष्टीपण बाकी आहे.